आणि सध्या सोलापूर शहरामध्ये एका अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे। सोलापूरमध्ये भाकरी तयार करण्याची, भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडली। ड्रीम फाउंडेशनकडनं भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेला महिला वर्गातनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना दिल्या जातील। राज्यातल्या 300 महिला या स्पर्धेत सहभागी झाल्यात। 2 तासात अधिकाधिक भाकरी बनवणारी महिला या स्पर्धेची विजेती महिला असेल। सहभाग घेऊन खूप छान वाटले आणि सरांनी आणि मॅडमनी खूप सुंदर उपक्रम केलाय। आम्ही इतकं एन्जॉय करतोय ना, हे असा उपक्रम कधीच पाहिलेला नाही आहे आम्ही। खूप छान, पहिल्यांदाच आलोय सर आम्ही। जिंकणार तरी असं वाटतंय सर, पण आता माझ्यापेक्षा भरपूर बायका आहेत चांगले करणारे, पण घरी मी एवढे कधीच भाकरी बनवलेलं नाही, पहिल्यांदा बनवते। त्यामुळे आता येते काही दिवसात सिद्धरामेश्वरांची जत्रा संपन्न होणार आहे। या जत्रेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि राज्यभरातले परराज्यातले भाविक सुद्धा यात्रेसाठी महाराष्ट्रात सोलापुरात मोठी गर्दी करतात। त्याच यात्रेच्या निमित्तानं सोलापूरमध्ये भाकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। जी महिला 2 तासामध्ये सर्वाधिक भाकरी थापेल, तयार करेल, ती महिला अर्थातच या स्पर्धेची विजेती असणार आहे आणि महिलांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन खूप जास्त आनंद झाल्याची भावना व्यक्त केली। आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या अन्य काही बातम्यांचा आढावा घेण्यापूर्वी आपण एक नजर टाकूया महत्त्वाच्या घडामोडींवर। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई। 8 आरोपींवरती लावला मकोका। वाल्मिक कराडवरही मकोका लावा, ताकाच्या आकालाही बिनभाड्याच्या खोलीत पाठवा। मकोकाच्या मुद्द्यावरनं सुरेश धसांची आक्रमक भूमिका। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा, दुसऱ्या कोणाला तरी संधी द्या। सुरेश धसांची अजित पवारांकडे पुन्हा एकदा मागणी। संतोष देशमुख हत्येच्या तपासाबाबत पोलिसांकडनं माहिती मिळत नसल्याची देशमुखांच्या मुलीची तक्रार। मोर्चात बोलताना वैभवीला अश्रू अनावर। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात उपस्थित। बारामतीमधल्या उद्घाटन सोहळ्यात दोघे एकत्र। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढवणार। उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। संजय राऊतांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फुटीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडी शिल्लक राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर फडणवीसांचा टोला। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, कर्जमाफी करत 7/12 कोरा करू। कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। विशाळगडावरती होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात। हजारो भाविक दर्शनासाठी दाखल। मंदिर परिसरात आकर्षक सजावट। आणि यानंतरची बातमी आहे भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची। उद्या शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडतंय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या संघटनात्मक बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची एक बैठक पार पडेल। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही हजर असतील। भाजपचं संघटन पर्व अभियान आणि संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आलाय।
त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची चिन्ह दिसतात. बीड हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे. आपला जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी आपणच एसआयटी चौकशीची मागणी केल्याचा दावा पंकजा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार बोलले आहेत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे मुंडेंची पाठराखण केली. तर सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाल्याचा टोला पंकजा मुंडेंनी लगावला. वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय. कराडनं सोलापूरसह राज्यातील 140 ऊसतोडणी यंत्रमालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलंय. ऊसतोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान म्हणून मिळवून देतो असं सांगत कराडनं 140 जणांची फसवणूक केली आहे. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस आणि ज्योती मेटेंसह संदीप क्षीरसागर सहभागी झाले. संतोष देशमुखांना हालहाल करून मारण्यात आलं. रडत असताना त्यांचे व्हिडिओ काढले गेले. पाणी पाजा म्हटलं तर देशमुखांना पाणी सुद्धा आरोपींनी दिलं नाही आणि आका आरोपींना फोन करून अजून मारा असं सांगत होता हा दावा केलाय सुरेश धस यांनी. तर तुम्हाला पैशांचा माज आलाय का असा सवाल धसांनी भर सभेतनं विचारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अॅट्रॉसिटी लावू नका असं ज्यानं फोन करून सांगितलं तोच या प्रकरणातला मुख्य आरोपी असा दावाही सुरेश धस यांनी केला. आकाचा आका खंडणीमध्ये आरोपी कसा नाही ते सांगण्यात यावं अशी मागणी धसांनी केली आहे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरनं सुरेश धसांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत. मुंडे मंत्रिपदावरनं दूर व्हावेत अशी मागणी त्यांनी केली. वालू काकाच्या मागे कोण आहे त्याचाही शोध घ्या असंही धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सरकार दडपण्याचा प्रयत्न करते असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला पक्ष आणि जातीच्या पलीकडे पाहून बघितलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड पकडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. वाल्मिक कराडवरती मकोका का लावला नाही असा सवालही त्यांनी विचारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती सर्व आरोपी पकडण्यात आलेले नाहीत. सरकार आरोपी शरण येण्याची वाट पाहतंय का हा सवाल विचारला कैलास पाटील यांनी. दरम्यान देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यात खटला न चालवता तो धाराशिवमध्ये चालवावा अशी मागणी त्यांनी केली. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत. केवळ खंडणीच्या आरोपीवरती मोका लागत असल्यास आम्हाला मान्य नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केला. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू असंही जरांगे म्हणाले. संतोष